विदर्भ न्यूजची विशेष बातमी। सांडपाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 3 वर्षीय अरजानचा मृत्यू। जेसीबीच्या साह्याने सांडपाण्याचा गड्डा उपसून काढला, मृतदेह बाहेर। अरजानच्या मृत्यूला जबाबदार कोण? दिनांक 17 फेब्रुवारी रोजी कारंजा शहरामधील समतानगर येथील घरातील सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडून एका 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। कारंजा लाड शहरातील समतानगरमधील रहिवासी असलेला 3 वर्षीय मोहम्मद अरजान बेपत्ता असल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील लोक त्याचा शोध घेत होते। मोहम्मद अरजान दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होता। शोध सुरू असतानाच अरजानच्या कुटुंबियांना माहिती मिळाली की मोहम्मद अरजान घरासमोरील सांडपाण्याच्या खड्ड्याजवळ चेंडू खेळताना दिसून आला होता। मिळालेल्या माहितीच्या आधारावर खड्ड्यामध्ये साचलेले पाणी व घाण बाहेर काढण्यासाठी तात्काळ जेसीबीच्या मदतीने खड्डा उपसण्यात आला आणि खड्डा उपसताना लहानगा अरजान त्या खड्ड्यामध्ये आढळून आला। डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। मात्र सदर सांडपाण्याचा खड्डा समतानगर येथीलच रहिवासी असलेल्या व्यक्तीने घरातील सांडपाणी जिरविण्यासाठी तयार केला होता, कारण अद्यापही समतानगर येथे रस्ते व नाल्यांचा अभाव आहे। समतानगर येथील रहिवाशांच्या माहितीनुसार तेथील नागरिकांनी या अगोदर कारंजा नगर परिषदेकडे तोंडी व लेखी तक्रारी दिल्या होत्या, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत। त्यामुळे आता अरजानच्या मृत्यूला जबाबदार कोण? नगर प्रशासन, भूखंडधारक, समतानगर वासियांनी, मागील काळामध्ये निवडून दिलेले नेते की सांडपाण्यासाठी गड्डा करणारी व्यक्ती? जबाबदार कुणीही असो, मात्र या गलथान कारभारामुळे चिमुकला अरजान मात्र त्याच्या कुटुंबियांसाठी कायमचा दूर गेलेला आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।